आपकी बार आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले खासदार बोपछेडेजी, प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावं घेतली आहेत ती सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आपल्या तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे, गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे, 24 तास विजेची व्यवस्था असली पाहिजे. याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात. 1947 पासून आतापर्यंत आपण 75 वर्ष पूर्ण करत आलो आहोत आणि या 75 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता. 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या, पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही. गरीब अजून गरीब होत गेला. गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी. यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो. त्यावेळी 47 साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली 85% जनता ही गावात राहत होती. आज 25 ते 30% लोक गावं सोडून शहराकडे का गेली? खुशीने गेली की मजबुरीने गेली? ही लोक जी गावं सोडून गेली ती मजबुरीतून गेली. गावात जायला चांगले रस्ते नाही, गावात प्यायला चांगली शाळा नाही, प्यायला पाणी नाही, गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही. म्हणून निराशेपोटी लोक गावं सोडून शहराकडे गेली. जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गावं समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल याचा निर्णय घेतला. कापूस, ज्वारी, मका, तूर, गहू, तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही. शेतकरी अन्नदाता आहे, पण अन्न पिकवून त्यांनी जनतेची सोय केली, पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही. खताच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या, कापडाच्या किमती वाढल्या. गहू स्वस्त होता, ब्रेड बिस्किट महाग होते, संत्र मोसंबी स्वस्त होते, ज्यूस महाग होता. आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही 2004 पासून एकांगी लढत होतो. त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होतं. हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी
आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू. शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल. मला सांगताना आनंद होतोय की आमच्या सरकारने इथेनॉलचं इंधन आणलं. उसाच्या मळीपासून, उसाच्या रसापासून, बांबूपासून, मक्यापासून आणि सडलेल्या अन्नधान्यापासून, तुटलेल्या तांदूळाच्या कण्यापासून आता इथेनॉल तयार होत आहे. आणि मला आनंद आहे की मी आणि बावनकुळे साहेब आज सकाळी जेव्हा विमानामध्ये आलो माझ्या घरून, तेव्हा मी टोयोटो कंपनीच्या इनोवा गाडीमध्ये बसलो होतो आणि ती गाडी 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालत होती. पेट्रोलची गरज नाही आहे. पेट्रोलचा भाव आहे 120 रुपये लिटर, इथेनॉलचा भाव आहे 60 रुपये लिटर. आणि ही गाडी 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. जर पेट्रोलच्या ॲव्हरेजवर तुलना केली तर केवळ 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो. 25 रुपये लिटर. ज्याचा विश्वास नसेल त्यांनी माझ्याकडे नागपूरला यावं, गाडीचा चक्कर मारावा. शेतकऱ्याच्या इंधनावर 100% चालणारी गाडी आज अस्तित्वात आमच्या सरकारने आणली. एवढंच नाही तर बजाज कंपनीने, TVS कंपनीने, हिरो कंपनीने आपली 2 व्हीलर आणि 3 व्हीलर देखील 100% इथेनॉलवर चालणारी बाजारात आणली आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर इंडियन ऑइल इथेनॉलचे 300 पंप देशात टाकणार आहे. आणि या देगलूर मधले तरुण मुलं आपली बाईक, स्कूटर, लोक आपली कार, मारुती सुझुकीची कार, टोयोटोची कार, ही 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आम्ही टाकतो. आणि या 16 लाख कोटी रुपयापैकी जे आयात होऊन आलाय पेट्रोल डिझेल, त्यातले 5 लाख कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार आहे? जर हे आयात वाचली तर हे 5 लाख कोटी रुपये माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे, त्याला पैसा मिळणार आहे आणि तो सुखी समृद्ध संपन्न होणार आहे. एवढंच नाही तर मी अध्यक्ष आहे असोसिएशनचा. पराठ्या, तुराट्या, तनस याच्यापासून 300 प्लांट बायो CNG आणि बायो LNG तयार करणारे देशात सुरू होत आहेत. त्यातले 36 प्लांट सुरू झालेले आहेत. CNG मी स्वतः माझ्या भागामध्ये अशोकराव जसा साखर कारखाना चालवतात तसे मी 3 साखर कारखाने चालवतो. आमच्या इथल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या तुमसर जवळ देवाडा कारखान्यात मी प्रकल्प टाकलेला आहे की बगास म्हणजे उसाचा चिपाड आणि तनस याच्यापासून आम्ही बायो CNG आणि बायो LNG तयार होणार आहे आणि त्याच्यावर ट्रक, बसेस आणि गाड्या चालणार आहे. पुढच्या महिन्यात त्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे.